मोठे आहे गर्भधारण पोषाभ्याम ततो माता गरियसी. शास्त्रातलं चिंतन जर आपण पाहिलं, बापापेक्षा सुद्धा मातेचा मोठेपणा कशामुळं, ती गर्भधारण करते. मातेनं आणि पित्याने दोघांनी सुद्धा आपल्याला जन्म दिला हे जरी खरं असलं तरी पित्याचं काम बीज देण्यापुरतंच होतं. त्याच्यानंतर 9 महिने पोटामध्ये सांभाळायचं काम आईचं असतं. बरं, जन्माला आल्याच्या नंतर त्याचं संगोपन करणं, लाडच पुरवणं, कोड कौतुक करणं, हे तरी काम कोण करतं याचा जर विचार केला, मातेलाच हे सगळं करावं लागतं. म्हणून गर्भधारण आणि पोषण हे काम बापाच्या पेक्षा माता जास्त करीत असल्यामुळे ती पूज्य जास्त आहे. विठ्ठल म्हणतात जे आपला गर्भधारण करते. आता देवाच्याकडे का चला, देव सुद्धा आपल्याला जन्म देणार आहे की नाही. जयापासून सकळ सकळ महिमंडळ हे झाले. परमात्म्याच्याबद्दल विचार करत असताना आपल्याला संतांनी सांगितलं, याच देवाच्या पासून सगळं महिमंडळ जन्माला आलेलं आहे. मातेपासून जसा मुलगा जन्माला यावा त्याप्रमाणे परमात्म्याच्या पासून हे सगळेच्या सगळं जग जन्माला आलेलं आहे. हे जग कसं निर्माण झालं याच्याबद्दल जगाच्या कारणवादाचा विचार करताना वेगळे वेगळे विचार आपल्याला ऐकायला मिळतात बरं का. कोणी म्हणतो हे जग निर्माण व्हायला कारण लागतच नाही, स्वभावतः हे जग निर्माण झालेलं आहे असं स्वभाववाद्याचं म्हणणं आपल्याला पाहायला सापडतं. काही लोक म्हणतात तसं नाही, कारण आहे पण अभावरूपी कारणापासून काहीच नव्हतं जग निर्माण झालं अशा पद्धतीचा विचार काही लोक सांगतात. काही म्हणतात अभावापासून निर्माण होण्याची शक्यता नसल्यामुळे भावरूप पदार्थ या जगाच्या निर्मितीला कारण आहे. पण जड असलेला परमाणूसारखा भावरूप पदार्थ त्याच्या संयोगाने हे जग निर्माण झालं असं न्यायशास्त्राची प्रक्रिया आपल्याला सांगते. परमाणूचा संयोग झाला आणि हे जग निर्माण झालं असं आपल्याला म्हणता येत नाही. जगामध्ये असलेले सगळेच्या सगळे पदार्थ त्रिगुणात्मक दिसतात. कोणत्याही पदार्थामध्ये सत्व रज तम 3 गुणाचा संबंध आपल्याला दिसतो. बघा तुम्ही, मी उदाहरणाने आपल्याला सांगतो. कोणताही पदार्थ आपल्या डोळ्यासमोर धरा, तो पदार्थ एकाला सुख देणारा, एकाला दुःख देणारा आणि एकाला त्याच्याबद्दल उदास ठेवणारा अशा पद्धतीचा तो पदार्थ आपल्याला पाहायला सापडतो बरं का. विचार करा, आता हा माझ्यासमोरचा स्पीकर आहे. हा माझ्यासमोरचा स्पीकर व्यवस्थित जर चालला तर तुम्हाला मला आनंद देतो की नाही सांगा बरं. हो नाही म्हणा की. तुम्ही हो नाही म्हटल्याशिवाय मला पुढे बोलता येत नाही ना. तुम्हाला जर मान्यच झालं नाही माझं बोलणं तर मी कशा करता बोलत राहू पुढं. हा स्पीकर जर व्यवस्थित चालला तर तुम्हाला मला आनंद देतो ना, देतो. म्हणजे आनंद देणारा हा झाला की नाही पदार्थ. बरं, हा जर व्यवस्थित चालला नाही तर आपल्याला दुःख देतो की नाही, दुःखही देतो. बरं, हा व्यवस्थित चालो न चालो, कीर्तनाला न आलेले जे बाकीचे लोक आहेत त्या लोकांच्या बद्दल हा सुख देणारा का दुःख देणारा का त्यांना उदास ठेवणार आहे, उदास ठेवणार आपल्याला पाहायला सापडतो बरं का. म्हणजे हाच स्पीकर एकाला सुख, एकाला दुःख आणि एकाला मात्र उदास ठेवणार आपल्याला जो दिसायला लागला. हा सुख देतो त्याचं कारण याच्यामध्ये सत्वगुण आहे. हा दुःख देतो याचं कारण याच्यामध्ये रजोगुण आहे. आणि हा उदास ठेवतो, अज्ञानात ठेवतो याचं कारण याच्यामध्ये तमोगुण आहे. विठ्ठल एकाच पदार्थाच्या बद्दल मी बोलतो असं समजायचं कारण नाही. जगातला कोणताही पदार्थ जर पाहिला तर तो त्रिगुणात्मक आहे. सत्व रज तम 3 गुणाचा संबंध प्रत्येक पदार्थामध्ये दिसतो. ज्या अर्थी सुख देतो, ज्या अर्थी दुःख देतो आणि तोच पदार्थ कोणाला तरी उदासीन ठेवतो, त्या अर्थी त्या पदार्थामध्ये सत्व रज तम हे 3 गुणाचे अंश असले पाहिजेत असा विचार शास्त्राने आपल्याला सांगितला. पण हे 3 गुण कुठं आहेत? हे 3 गुण आहेत प्रकृतीमध्ये. सत्व रज तम 3 गुणाची साम्यावस्था म्हणजे प्रकृती. हा सांख्यशास्त्राचा विचार असल्यामुळे सांख्यशास्त्रकार म्हणतात हे सगळं जग त्रिगुणात्मकतेने आपल्याला जर दिसत असेल तर हे जग त्रिगुणापासून म्हणजे त्रिगुणात्मिका प्रकृतीपासून प्रधानापासून निर्माण झालेलं आहे.
असा त्यांचा विचार आहे बरं का. पण आपले संत महात्मे किंवा अद्वैत वेदांताचा विचार जर आपण पाहिला तर हे जग दुसऱ्या कोणापासूनही निर्माण झालं म्हणता येत नाही. हे जग निर्माण करायला एकच कारण लागतं, परमात्मा. आणि तो परमात्मा कसा आहे, परमात्माच कारण का आहे याचं कारण सांगताना शास्त्रकार सांगतात, सगळं निर्माण करायचं झालं बघा कसं असतं, एक वस्तू निर्माण करायची जर झाली तर ती वस्तू निर्माण करण्याकरता लागणारी ताकद आणि ती वस्तू निर्माण करण्याकरता लागणारं ज्ञान लागतं की नाही. बघा आता उदाहरणानं बघा, ज्ञान आणि ताकद, ती वस्तू करण्याकरता लागलेलं ज्ञान आणि ताकद ज्याच्याकडे नाही तो बाकीच्या क्षेत्रामध्ये कितीही मोठा असला तरी ती वस्तू निर्माण करू शकतो का, करू शकत नाही. मी आपल्याला उदाहरणाने विचारतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. पण आता माझं कीर्तन चालू आहे, कीर्तन समजा तुम्हाला आवडलं, आवडावं असं माझं काही दावा नाही, आवडावं असा आग्रह नाही, पण समजा कीर्तन माझं तुम्हाला आवडलं आणि कीर्तनाच्या नंतर कोणीतरी माझ्याकडे म्हणायला लागलं, महाराज फार छान कीर्तन झालं हो, पण माझं एक काम होतं, करून देता का. मी त्याला विचारलं काय काम होतं, त्याने सांगितलं मला एक लाकडाचा पाट तयार करायचा आहे, तुम्ही करून देता का. करताय का मला, हो नाही म्हणा की. अरे मी सुतारकाम शिकलो असलो तर तुम्हाला काय माहिती ते, पण मला पाठ करता येत नाही हे तुम्हाला नक्की माहिती आहे बरं का. कशा करता मी पाठ का करू शकत नाही, त्याचं कारण आहे पाठ करण्याकरता लागणारं ज्ञान आणि पाठ करण्याकरता लागणारी ताकद माझ्याकडे नाही, म्हणून मी पाठ करू शकत नाही. एक वस्तू निर्माण करण्याकरता लागणारं ज्ञान आणि तीच वस्तू निर्माण करण्याकरता लागणारी ताकद याला अल्पज्ञता अल्पशक्तिता म्हणतात. एका वस्तूपुरतं ज्ञान ती अल्पज्ञता आणि एका वस्तूपुरती शक्ती तिला म्हणतात अल्पशक्तिता. बघा कुंभारालाच मडकं करता येतं बरोबर, कुंभाराला लोखंडाची तांब्याची घागर करता येईल का, करता येत नाही. मडक्यात पाणी साठवायचंय आणि घागरीतही पाणी साठवायचंय, मग जे पाणी साठवायचं साधन असलेलं मातीचं मडकं तो करू शकतो, त्यालाच पाणी साठवण्याकरता तांब्याची घागर करून दे म्हणलं तर करता येतं का, करता येत नाही. त्याचं कारण काय, सोन्याची अंगठी करणारा एखादा सोनार, त्या सोनाराच्याकडे जर आपण गेलो सोनं घेऊन तर तो अंगठी करून देऊ शकतो. सोनाराकडे काय असतं हो, आयरन आणि हातोडा एवढंच असतं ना, मग घिसाड्याकडे जा बरं, लोहाराकडे जा बरं, त्याच्याकडे तेच आहे ना, त्याच्याकडे हातोडाच आहे, त्याच्याकडे सुद्धा आयरनच आहे. आणि आयरन आणि हातोडा असल्यामुळं त्या लोहाराला आपण जर अंगठी करून दे म्हणलं तर त्याला ती करता येत नाही. शस्त्र दोघाची तीच आहे, हत्यारं दोघाची तीच आहे, दोघांच्याकडे त्या हत्याराचा वापर तशाच पद्धतीने असतो. आयरणीवर पदार्थ ठेवायचा असतो, हातोड्यानं बडवायचा असतो. हे लोहाराकडेही आहे आणि हे सोनाराकडेही आहे, पण सोनाराला सोन्याचाच दागिना करता येतो आणि लोहाराला लोखंडाचेच पदार्थ करता येतात. त्याचं कारण काय, एकच ज्ञान आणि एकच शक्ती त्या लोकांच्याकडे असते. याला अल्पज्ञता अल्पशक्तिता म्हणतात. ज्याला अल्पज्ञता आणि अल्पशक्तिता आहे